सादर करत आहोत कार्यक्रम युवावाणी. युवक मित्रांनो, नमस्कार. आजच्या आपल्या युवावाणी या कार्यक्रमात आपण ऐकूया चित्रपट सृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांच्या स्मृतिदिनाच्या अनुषंगानं प्राध्यापक अण्णासाहेब पवार यांचं भाषण. धुंडीराज गोविंद तथा दादासाहेब फाळके यांचा जन्म 30 एप्रिल 1870 साली नाशिकजवळील त्र्यंबकेश्वर या तीर्थक्षेत्री झाला. वडील गोविंद सदाशिव तथा दाजीशास्त्री आणि मातुश्रींचे नाव द्वारकाबाई. दाजीशास्त्री संस्कृत भाषेचे गाढे पंडित होते. त्यांची मुंबईच्या विल्सन कॉलेजात संस्कृतचे प्राध्यापक म्हणून नियुक्ती झाल्याने फाळके कुटुंब मुंबईत राहावयास गेले. दादासाहेबांचा बालपणापासून ओढा चित्रकलेकडे होता. किंबहुना त्यांना या कलेची जन्मजात देणगीही होती. गौरी गणपतीसारख्या सणात कलात्मक मखर तयार करणे, देखणी आरास करणे अशी कामे ते मोठे हौसेने करीत. मुलाची या कलेची आवड आणि त्यातील गती ओळखून दाजीशास्त्रींनी दादासाहेबांना त्यांच्या इच्छेनुसार मुंबईच्या जे स्कूल ऑफ आर्ट्समध्ये दाखल केले. या संस्थेच्या स्नेहसंमेलनाच्या नाटकात त्यांनी रंगभूमीवर प्रथमच भूमिका केली. जे स्कूल ऑफ आर्ट्सच्या चित्रकलेचा अभ्यासक्रमही त्यांनी पूर्ण केला. त्यानंतर त्यांचे ज्येष्ठ बंधू शिवरामपंत फाळके यांनी दादासाहेबांचा अधिक कला विकास व्हावा या हेतूने त्यांना बडोद्यास नेले व तेथील सुप्रसिद्ध कलाभवनमध्ये त्यांचे नाव दाखल केले. दादासाहेबांचा चित्रपटासाठी आवश्यक अशा विविध कलांचा खरा विकास बडोद्याच्या वास्तव्यात झाला. त्यावेळी चित्रपट निर्मितीबाबतचा विचारही त्यांच्या मनात डोकावला नव्हता. इसवी सन 1890ला दादासाहेबांनी ऑइल पेंटिंग व वॉटर कलरचा शिक्षण पूर्ण केला. सृष्टीचे देखावे चितारण्याचा तर त्यांना छंदच जडला. आर्किटेक्चर व मॉडेलिंग या विषयातही ते तरबेज झाले. त्याचवेळी त्यांनी छायाचित्रणाचा कॅमेराही खरेदी केला. छायाचित्र कसे घ्यावे, त्यावेळी प्रक्रिया, प्रिंटिंग वगैरे स्वतःच प्रयोग करून ते शिकत होते. त्यांनी एका नाट्यगृहाची आदर्श व सुबक प्रतिकृती तयार केली. या प्रतिकृतीला 1892 साली अहमदाबादच्या औद्योगिक प्रदर्शनात सुवर्णपदक मिळाले. दादासाहेबांना इतर कलाबद्दल सुवर्ण आणि रौप्य पदके वेळोवेळी मिळत गेली. कलाभवनाचे प्राचार्य गज्जर यांचा दादासाहेबांवर लोभ जडला. इसवी सन 1893 साली प्राचार्य गज्जरांनी कलाभवनाचा फोटो स्टुडिओ आणि रसायनशाळा वापरण्याची दादासाहेबांना परवानगी दिली. या कामात ते तासनतास रमवू लागले. रसायनशाळेत रात्री उशिरापर्यंत ते काम करीत असत. त्या सुमारास बडोदा कॉलेजने वेणी संहार हे संस्कृत नाटक सादर करण्याचे ठरवले. ते बसवून घेण्याची जबाबदारी दादासाहेबांवर सोपवण्यात आली. कलावंतांना अभिनय शिकवणे, त्यांच्याकडून संवाद म्हणून घेणे, त्यांची रंगवेशभूषा करणे ही जबाबदारी त्यांनी चोख पार पाडली. या नाटकाची खूपच तारीफ झाली. नवनवीन कला शिकण्याची दादासाहेबांना मनस्वी आवड होती. त्यांची ग्रहणशक्ती दांडगी असल्याने कुठलीही कला त्यांना अल्पावधीत आत्मसात होत असे. बडोद्यातच त्यांनी मौलाबक्ष म्युझिक स्कूलमध्ये शास्त्रोक्त संगीताचे धडेही घेतले. नंतर ते कीर्तनही करू लागले. त्यात संगीत, अभिनय, कला खुलून रंगवून सांगण्याचे कौशल्य होतेच. 1895मध्ये फोटोग्राफीच्या व्यवसायासाठी ते गोधऱ्याला गेले. 1900 साली तेथील प्लेगाने दादासाहेबांच्या पत्नीचा बळी घेतला. या घटनेचा त्यांच्यावर आघात झाला व ते बडोद्याला परतले. तेथे त्यांनी प्राध्यापक शंकर रानडे यांच्याकडून रंगभूमीचे मूलभूत शिक्षण घेतले. रानड्यांनी दादासाहेबांना विंटर स्टेल आणि शिंबलाईन या शेक्सपियरच्या नाटकात नायकाच्या भूमिका दिल्या. नाटकात काम करताना रंगभूषा आणि वेशभूषा कशी करतात हे तर लक्षपूर्वक पाहत. रंगवेशभूषाकाराची ते सखोल चर्चा करीत. या कलेतही त्यांनी प्रभुत्व मिळवले. प्रसंगानुरूप चेहऱ्यावर भाव कसे असावेत, हावभाव, हालचाली, शब्दफेक यांचे शिक्षण रानड्यांनी दादासाहेबांना दिलेले होतेच. त्यानुसार ते हौशी कलावंतांना प्रशिक्षण देऊ लागले. दादासाहेबांचे व्यवसायात बसताना बसेना. ते विमनस्क अवस्थेत दिवस कंटत होते. त्या सुमाराला बडोद्याला एक जर्मन जादूगार आला होता. नवीन कला शिकण्याची त्यांना ओढ होती. त्यांनी त्या जर्मन जादूगाराची परिचय करून घेतला. त्यांच्यात स्नेह निर्माण झाला. जर्मन जादूगाराकडून दादासाहेबांनी रासायनिक, तांत्रिक, भ्रांतिकृत चमत्कार, पत्त्याची जादू वगैरे तंत्रे शिकून घेतली. त्याचा उपयोग पुढे चित्रपट व्यवसायात त्यांना चित्र चमत्कृती किंवा ट्रिक फोटोग्राफीसाठी झाला. इसवी सन 1901च्या सुमारास ते जाहीररित्या जादूचे प्रयोग करू लागले आणि जादूगार म्हणून त्यांनी चांगलीच लोकप्रियता मिळवली. 1902मध्ये दादासाहेबांचा द्वितीय विवाह बडोद्याला
शंकर वासुदेव करंदीकर यांची कन्या सरस्वती यांच्याशी पार पडला. हा विवाह त्यांना फार भाग्यशाली ठरला. या सरस्वतीबाई पुढे दादासाहेबांनी स्वदेशी चित्रपट निर्मितीचे भारतात सर्वप्रथम जे महत्कार्य केले तेव्हा सावलीसारख्या हसतमुखाने त्यांच्या पाठीशी उभ्या राहिल्या होत्या. त्यांना प्रत्यक्ष सहाय्यही केले. भांडारकरांच्या सक्रिय सहकार्याने दादासाहेबांनी लोणावळ्याला फाळके एनग्रेव्हिंग अँड प्रिंटिंग प्रेसची स्थापना केली. अत्यंत परिश्रमाने आणि जागरणाने त्यांची या दरम्यान दृष्टी आदूल झाली. लक्ष्मी आर्ट्स प्रिंटिंग वर्क्स या भागीदारीच्या धंद्यातून ते तडकाफडकी बाहेर पडले. तेव्हा त्यांना कोणताही व्यवसाय नव्हता. नोकरी तर नव्हतीच. बेकारीत दिवस चाललेले होते. दुसरा कोणताही व्यवसाय करण्याची योजना हाती नव्हती. असेच एकदा उद्विग्न मनस्थितीत फिरत फिरत ते गिरगाव बॅकरोडला गेले. तेथे तंबूवादा थिएटर सुरू झालेले होते. करमणुकीसाठी दादासाहेब तेथे सिनेमा बघायला गेले. या थिएटरमध्ये अमेरिकन मुखपट दाखवले जात. दुसऱ्या दिवशी सरस्वतीबाईंना घेऊन ते तेथे गेले. ईस्टरच्या सणामुळे त्या दिवशी दी लाईफ ऑफ जीसस ख्राइस्ट हा येशू ख्रिस्ताच्या जीवनावरील चित्रपट दाखवला जात होता. तो बघताना त्यांना वाटले आपल्या देशातही असे चित्रपट का तयार होऊ नयेत. भारतीय प्रेक्षक पाश्चिमात्य संस्कृती यात बघतात. त्यांना आपल्या संस्कृतीचे दर्शन का घडू नये. ते घडले पाहिजे. आपल्याकडे हवी तेवढी पौराणिक ऐतिहासिक कथानके आहेत. ती पडद्यावर आली तर प्रेक्षकावर योग्य संस्कार होऊ शकतील. स्वातंत्र्याचा मंत्र त्यांना देता येईल. त्यासाठी हा व्यवसाय स्वदेशी व्हायला हवा. कुणीतरी तो केला पाहिजे. आपणच तो करावा असे त्यांच्या मनात आले आणि पडद्यावर त्यांना श्रीकृष्ण आणि यशोदा दिसू लागले. चित्रपट कधी संपला त्यांना कळलेच नाही. पडद्यावरील चित्र हलताना पाहून सरस्वतीबाईंच्या आश्चर्याला पारावार उरला नाही. घरी परतत असताना त्यांनी वाटेत दादासाहेबांना विचारले, ही चित्रे कशी हो हालचाल करतात. दादासाहेब म्हणाले, हे सर्व तुला आपोआपच माहीत होईल, कारण अशाच हलणाऱ्या चित्रांचा धंदा मी सुरू करणार आहे. ही कल्पना ऐकून सरस्वतीबाई अवाक झाल्या. भारतीयांच्या जीवनातील तो क्रांतिकारक दिवस होता. मात्र स्वदेशी चित्रपट निर्मितीसाठी दादासाहेबांना अनेक दिव्यातून जावे लागले. विलायतेहून कॅटलॉग्स, पुस्तके, काही सामान वगैरे आणून प्रयोगावर प्रयोग करणे त्यांचे अव्याहतपणे चालू होते. या काळात त्यांना 3 तासाच्या वर झोप क्वचित मिळाली असेल. चित्रपट व्यवसाय स्वदेशी व्हावा या ध्येयाने झपटलेल्या या महान कलावंताला हे वेळ स्वस्थ बसू देणं. एखादे काम हाती घेतले की ते पूर्ण होईतो त्यांना स्वस्थता मिळत नव्हती. मग ते प्रकृतीची घरची कसलीच काळजी करीत नसत. कर्जाऊ रक्कम काढून त्यांनी 1 फेब्रुवारी 1912 रोजी लंडनला प्रयाण केले. या दरम्यान त्यांना कन्यारत्नाची प्राप्ती झाली. ही त्यांची कन्या मंदाकिनी म्हणजे भारतीय चित्रपट सृष्टीची प्रमुख भूमिका केलेली पहिली बालकलाकार. चित्रपट निर्मितीसाठी लागणारे महत्त्वाचे साहित्य खरेदी करून दादासाहेब 2 आठवड्यानंतर मायदेशी परतले. दादासाहेबांनी मथुरा भवनमध्ये आपले बिराड हलवले. तिथेच त्यांनी मग राजा हरिश्चंद्र नावाचा पहिला वेळेला भारतीय बनावटीचा चित्रपट तयार केला आणि भारतीय चित्रपट सृष्टीचा पाया घातला. त्यानंतर मोहिनी, भस्मासूर, विनोदी लगबट, पिठाचे पंजे, त्यानंतर सत्यवान सावित्री, लंका दहन, श्रीकृष्ण जन्म, संत नामदेव, जरासंध वध, संत मीराबाई, कच देवयानी, संत जनाबाई असे 80-85 लहान मोठे मुखपट, बोलपट आणि लघुपट तयार केले. निष्कांचन, 40 उलटलेली अशा अवस्थेत दादासाहेबांनी भारतीय चित्रपट व्यवसाय स्वदेशी व्हावा म्हणून ध्यास घेतला होता. अखेरीस अशक्य वाटणारं कार्य त्यांनी शक्य करून दाखवलं. भारतीय चित्रपट सृष्टीचा प्रारंभ केला. म्हणूनच त्यांना भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक असं संबोधलं जातं. विशिष्ट ध्येयानं चित्रपट निर्मिती करण्यासाठी ते 25 वर्ष झटले. सारा संसार पणाला लावला. तरीही उपेक्षित राहिलेल्या चित्रपट सृष्टीच्या या जनकाचा अंत अत्यंत विपन्नावस्थेत झाला. 16 फेब्रुवारी 1944 साली वयाच्या 74व्या वर्षी दादासाहेबांचा अंत झाला. मात्र भारत सरकारने दादासाहेबांच्या थोर कार्याची कदर केली आणि त्यांच्या 1970मधल्या जन्मशताब्दी वर्षापासून चित्रपटसृष्टीत प्रदीर्घ आणि लक्षणीय कामगिरी असणाऱ्या कलावंताला फाळके पुरस्कार प्रदान करण्यात येऊ लागला. भारतीय चित्रपटसृष्टीत हा सर्वोच्च सन्मान समजला जातो. युवक मित्रांनो, आत्ताच आपण चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांच्या स्मृतिदिनाच्या अनुषंगानं प्राध्यापक अण्णासाहेब पवार यांचं भाषण ऐकलं. बरं तर युवक मित्रांनो, आम्ही आता या कार्यक्रमापुरता आपला निरोप घेत आहोत. तेव्हा पुन्हा भेट आहेच पुढच्या युवावाणी या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.